ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली शिवानीच्या घरी आलेली असते, परंतु तिथे कुलूप लावल्यामुळे सायली आता शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारपूस करण्यासाठी जाते. थोडे अंतरावरती गेली असता सायलीला अचानक आता शिवानीच्या घरातून कसलं तरी भांडं पडल्याचा आवाज येतो आणि सायली डचकते आणि पटकन माघारी फिरते. सायली आता खिडकीला कान लावून ऐकते की घरामध्ये कोणी आहे की नाही आणि सायलीला समजतं की नक्कीच ती लोक घरात आहेत आणि बाहेरून कुलूप लावला आहे. आता खूप वेळा हाका मारल्यानंतर सुद्धा कोणीच काहीच रिस्पॉन्स देत नसतं, त्यामुळे सायली आता चिडते आणि दरवाजावर ठोठावत तिथे म्हणायला लागते की शिवानी प्लीज मला आता या कुलपाची चावी खिडकीतून दे. मला माहिती आहे की तू आणि तुझी आई आतमध्येच आहात. तर सायली आता खूप वैतागलेली असते आणि चिडलेली सुद्धा. तर ती शिवानीला सांगत असते की अगं माझ्या वडिलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, प्लीज मला 5 मिनिटं हवे आहेत तुझी, फक्त प्लीज शिवानी दार उघड. असं म्हणून आता खिडकीपाशी जाऊन दरवाजापाशी जाऊन ते ठोठावत असते आणि शिवानीला बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करत असते. तर आता शिवानी काहीच उत्तर देत नसल्यामुळे सायली चिडते आणि इकडे तिकडे पाहते, तेव्हा सायलीला आता दगड दिसतो. सायली पटकन दगड घेते आणि शिवानीच्या घराची खिडकी फोडून टाकते. तेव्हा आता शिवानीला मोठा धक्काच बसतो. तर शिवानी म्हणते की हे काय चाललं आहे तुमचं, तुम्ही आमच्या घराची काच का फोडलीत. तेव्हा आता सायली चिडते आणि म्हणायला लागते की शिवानी तू घरात का लपून बसली आहे, की तू साक्षीला घाबरली आहेस, की तुला आता वाटायला लागलं आहे की तू जे काही केलं आहे ते चुकीचं केलं आहे म्हणून. तर आता सायली खिडकीतूनच शिवानीची समजूत घालत असते आणि ती म्हणते की मी तुला त्रास देण्यासाठी इथे आलेलीच नाहीये शिवानी. अगं ती साक्षी शिकरे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणाचाही काटा काढू शकते, मग स्वतःहून तू आणि तुझ्या आईचा जीव का धोक्यात घालते आहेस. तर आता शिवानी काहीच ऐकून घेत नाही आणि तिच्या आईला घेऊन आतल्या घरात निघून जाते. तेव्हा आता सायलीचा हा प्रयत्न असफल ठरलेला असतो, परंतु सायलीने अजूनही हार मानलेली नसते. काही झालं तरी शिवानीला कोर्टामध्ये खरं सांगण्यासाठी आणि साक्षीचा पर्दाफाश करण्यासाठी सायली काही करायला तयार झालेली असते. तेव्हा आता सायली खिडकीतून हात घालते आणि ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिथे आता सायलीच्या हाताला जखम होते आणि सायली आई ग म्हणून ओरडते. तेव्हाच आता शिवानी आणि तिची आई पटकन पळत येतात. तेव्हा सायलीच्या हाताला लागलेलं पाहून त्यांना धक्का बसतो. तर इकडे आता शवागारात बॉडी घेण्यासाठी नागराज आणि प्रिया आलेले असतात. तेव्हा प्रिया खूप घाबरलेली असते आणि स्वतःलाच म्हणत असते की श्वास घे प्रिया, अगं विचार करू नको त्या बॉडीचा. इतक्यातच आता तिथला एक वॉर्ड बॉय येतो आणि तो नागराजला विचारतो की साहेब तुम्ही जी कुठली बॉडी पाहिली आहे ती कुठली फायनल करायची आहे ते सांगा. तेव्हा आता नागराज म्हणतो की मी सांगितली ना 26 नंबरची बॉडी, आता मी काय करेन की उद्या तुला फोन करेन आणि ती बॉडी कुठे पोहोचवायची आहे ते सांगेन. तर नागराज म्हणतो की हे बघ, जर आता त्या बॉडीबद्दल कुणाला काही कळलं आणि जर त्यामध्ये माझं जर नाव आलं ना, तर ती आज ज्या बॉड्या आहेत ना त्या बॉड्यांमध्ये उद्या तुझा नंबर असेल. तेव्हा आता तो घाबरतो आणि वॉर्डबॉय म्हणतो की साहेब तुम्ही मला जे काही सांगितलं आहे ते समजलं आहे. तर नागराज आता पुढे त्याला जाण्यासाठी सांगतो. तर तिथे आता प्रिया खूप घाबरलेली असते. तेव्हा नागराज म्हणतो की हे बाई बास कर ना, किती रडतेस. आता तुला रडताना पाहून बाकीच्यांना असं वाटेल की तुझाच नातेवाईक कोणीतरी इथे मेला असेल. तेव्हा आता प्रिया म्हणते की मला काय हौस आहे का रडायची, मी काय दररोजचं इतकी सारी प्रेतं बघते का, मी एक साधी अनाथ आश्रमामध्ये वाढलेली मुलगी आहे, भिणारच ना. तेव्हा नागराज म्हणतो की साधी, अगं 1000 निर्लज्ज मेले असतील ना त्यानंतर तुझा जन्म झाला असेल. तेव्हा आता प्रिया म्हणते की मला काय महिपतसारखं दररोज मर्डर करायची सवय आहे का, मी जेव्हा तन्वी किल्लेदार व्हायचं ठरवलं होतं तेव्हा मला असं माहीत नव्हतं की हे सगळं काही मला करावं लागणार आहे. तेव्हा नागराज म्हणतो की हो आता कळलं ना की रविराज किल्लेदाराची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी काय काय करावं लागतं, अशी प्रेतं बघावी लागतात, त्याचा घाण वास सहन करावा लागतो. तर प्रिया नागराजला म्हणते की बास ना आता, किती बोलताय तुम्ही मला, चला आता. तेव्हा आता नागराज म्हणतो स्वतःच रडत बसते आणि मला निघण्यासाठी सांगतेस का. तर दोघे आता निघतात. तर इकडे सायलीच्या हाताला लागलेली जखम पाहून शिवानी तिची आई घाबरलेली असतात. तर शिवानीची आई तिला सांगत असते की अगं या मुलीच्या हाताला किती लागले आहे, रक्तही येत आहे. तेव्हा शिवानी सायलीला सांगते की ताई तुम्ही जा ना इथून, कशासाठी उगाच स्वतःला त्रास करून घेताय. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघ शिवानी, तू जसं तुझ्या आईचं रक्षण करते आहे ना तसंच मला माझ्या वडिलांचं रक्षण करायचं आहे. तर शिवानीची आई तिला सांगते की अगं आता कोणाच्या जखमेच्या आपल्या डोक्यावरती पाप नको आहे. तेव्हा आता शिवानीला मनापासून वाटतं की सायली सच्ची आहे आणि कदाचित आपल्याला तिची मदत करावी लागेल. तेव्हा आता शिवानी म्हणते की ताई 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला किल्ली देते, घर उघडून आतमध्ये या. तेव्हा आता सायलीने अखेर शिवानीचं मन जिंकलेलं असतं आणि तिथे आता शिवानीने चावी देतात सायली पटकन दरवाजा उघडते आणि आतमध्ये जाते. तेव्हा शिवानीची आई सायलीची खूप काळजी करत असते. सायलीला म्हणते की ताई अहो तुम्हाला किती लागलं आहे, आणि ती शिवानीला सांगते की मलम आणि कापूस घेऊन यायला. तर शिवानीची आई पटकन सायलीला तिथे बसवते.
तर सायली पाहते तेव्हा शिवानीच्या आई आता सायलीच्या दुःखावरती प्रेमाने फुंकर घालत असते आणि सायलीला मनापासून वाटतं की खरंच ही माणसं खूप माणुसकीची आणि चांगली आहेत. तर शिवानीने आता कापूस आणि हळद दिलेली असते. तेव्हा शिवानीची आई पटकन आता हळदीचा लेप सायलीच्या जखमेवरती लावते. तेव्हा आता सायलीला खूप त्रास होत असतो, परंतु सायली मनात विचार करते की यांच्यातली माणुसकी अजूनही शिल्लक आहे आणि कदाचित मी यांच्याशी मनापासून बोलले तर या नक्की ऐकतील. तर इकडे आता साक्षीचं डोकं खूप दुखत असतं. तेव्हा साक्षी विचार करते की मी तर आता एकच ड्रिंक घेतला आहे, परंतु माझं डोकं इतकं का दुखतंय तेच मला कळत नाहीये. तेव्हा साक्षीचं लक्ष अचानक आता टेबलकडे जातं. तेव्हा आता अर्जुनची कोर्टाची नोटीस तिथे आलेली असते. तेव्हा साक्षी जेव्हा ते नोटीस उघडून पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो आणि साक्षी खूप घाबरलेली असते. इतके तिथे चैतन्य आलेला असतो आणि साक्षीची अवस्था पाहून चैतन्याला मज्जा वाटत असते. तर आता साक्षी चिडलेली असते आणि म्हणत असते की ओ गॉड, एक तर तिकडे फायनान्सर माझं डोकं खात आहेत आणि इकडे हा अर्जुन माझ्या डोक्यावरती बसला आहे. अर्जुनला माझ्या विरोधात कोणता पुरावा तर मिळाला नसेल ना? अचानक अशी कोर्टाची हिअरिंग कशी काय ठेवली असेल त्याने? ओ गॉड, असं म्हणून आता डोक्याला हात लावून साक्षी आता पुढे काय करायचं याचा विचार करत असते. तर साक्षीला वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये ती नागराजची मदत घेऊ शकते, परंतु नागराजला फोन केल्यानंतर नागराजचा फोन आउट ऑफ कव्हरेज लागतो. तेव्हा आता साक्षी चिडते आणि रागानेच मोबाईल फेकून देते. तर इकडे आता सायलीच्या दुःखावरती हळदीचा लेप लावल्यानंतर शिवानीची आई खूप चिडलेली असते आणि ती सांगते की तुम्हाला हाताला लागलं होतं ना, म्हणून आम्ही तुम्हाला आत घेतलं, परंतु आता तुम्ही अजिबात इथे 5 मिनिटंही थांबू नका, चला निघा इथून, असं म्हणून ते सायलीला हकलत असते. तेव्हा आता सायलीचा नाईलाज होतो आणि सायली जायला निघते. पाहते तर ते आता सायलीला शिवानीच्या बाबांचा फोटो दिसतो आणि सायली विचारते की शिवानी, हे तुझे बाबा आहेत का गं? तेव्हा शिवानी मान हलवून होकार देते. तर सायली म्हणते की हे बघ शिवानी, तुझ्या बाबा आता जिथे कुठे असतील तेव्हा त्यांना तुला पाहून खूप अभिमानच वाटत असेल. मला तुझ्याशी माझ्या बाबांविषयी बोलायचं आहे, प्लीज माझं ऐकून घे, असं सायली आता रिक्वेस्ट करते. तर इकडे आता साक्षी खूप घाबरलेली असते आणि साक्षी विचार करते की माझे अण्णासुद्धा माझ्या मदतीला नाही आहेत, मग आता मला या मूर्ख चैतन्याचीच मदत घ्यावी लागेल. आता साक्षी चैतन्याला फोन करणार इतक्यात चैतन्य तिथे आलेला असतो. तेव्हा आता साक्षी म्हणते की चैतन्य, तू कुठे गेला होतास? अरे मी तुला आत्ताच फोन लावायला निघाले होते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अगं, एक कोठडी केसची मीटिंग आली होती, काय झालं आहे? तेव्हा आता साक्षी ती नोटीस दाखवत चैतन्याला सांगते की हे बघ, उद्या कोर्टाची हिअरिंग आहे. तेव्हा चैतन्य आता पाहतो आणि नाटक करत म्हणतो की काय, म्हणजे अर्जुनच्या हाती नक्कीच तुझ्या विरोधात काहीतरी पुरावे लागले असतील. चैतन्य मुद्दाम आता साक्षीला घाबरवत असतो. तर इकडे आता सायलीला बोलण्यासाठी शिवानी तयार झालेली असते. तेव्हा आता सायली तिची समजूत घालत म्हणते की शिवानी, आपल्या डोक्यावरती बाबाच्या मायेचा हात नसेल तर काय अवस्था होते हे मला चांगलंच माहिती आहे. अगं, माझे बाबा तर जेलमध्ये आहेत आणि ते त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगते आहेत आणि साक्षीने तो खून केला आहे, परंतु माझ्या बाबावरती आरोप लावले आहेत. सायली आता शिवानीला म्हणते की अगं शिवानी, तू का खोटेपणा करतेस? अगं, या साक्षीमुळेच माझे फक्त बाबा मी नाही तर अनाथाश्रमातले आमची सगळी मुलं पोरकी झाली आहेत. तेव्हा आता शिवानी चिडते आणि म्हणते की तुम्ही हे सगळं काही मला का सांगतायत? मी कसलाही खोटेपणा केलेलाच नाहीये. तर शिवानी तिथून जायला निघालेली असते. तेव्हा सायली म्हणते की थांब शिवानी, आता मला जे काही बोलले आहेस ते तू बाबांच्या नजरेला नजर देऊन बोलू शकतेस का? तू सांगू शकतेस का त्यांना की थोड्याशा पैशासाठी तू एका निष्पाप माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली नाहीयेस? तू जे काही केलंस ते नाईलाज म्हणून केलं आहे हे मला कळत आहे, कारण परक्या माणसाच्या जखमेवर प्रेमाने हळद लावणारी मनाने खूप स्वच्छ असतात, असं सायली मुद्दाम आता तिच्या आईकडे बघून बोलत असते. तर सायली आता शिवानीकडे रिक्वेस्ट करते आणि तिला म्हणते की हे बघ शिवानी, त्या रात्री नक्की काय घडलं होतं ते तू सांग. त्या रात्री तू साक्षीला तिथे पाहिलं नव्हतं हे जर तू सांगितलंस तर तू तुझ्या बाबांच्या फोटोसमोर अभिमानाने उभं राहू शकतेस. तर आता सायली शिवानीसमोर हात जोडते आणि तिला सांगते की शिवानी प्लीज खरं बोल, अगं खरं बोल. तर इकडे आता साक्षी खूप पॅनिक झालेली असते. तेव्हा आता चैतन्य तिला म्हणते की अगं साक्षी प्लीज शांत होतो आधी. तेव्हा आता साक्षी चैतन्याला म्हणत असते की चैतन्य, तो अर्जुनला खोटे पुरावे कोर्टासमोर आणून मला अडकवू सुद्धा शकतो. तेव्हा आता चैतन्य मुद्दाम साक्षीला म्हणतो की काय आहे ना साक्षी, खोटे पुरावे उभे करणं काय साधं सोपं वाटतं का तुला? अगं, हे काम ना खालच्या दर्जाची नीच आणि नालायकच माणसं करू शकतात. तेव्हा आता साक्षी चैतन्याकडे पाहत असते. तर आता चैतन्य साक्षीला म्हणतो की हे बघ, तुझा वकील कोण आहे? मी आहे ना.
अगं तू खुनाच्या रात्री जे काही घडलं होतं ते मला सांगितलं आहे ना साक्षी, मग कशाला काळजी करतेस? उद्याच्या कोर्टाच्या हेअरिंगची मी तयारी करतो असं म्हणून चैतन्य आता तेथून हसत उठून जातो. तर आता साक्षी घाबरलेली असते आणि साक्षी म्हणते की माझ्या वकिलाला सुद्धा सध्या खरं बोलता येत नाही मला. उद्याच्या कोर्टाच्या हेअरिंगला कोण मला वाचवणार आहे देवच जाणे. तर इकडे आता अर्जुनला अचानक रविराजांचा फोन आलेला होता आणि अर्जुन पटकन फोन उचलतो आणि हा बोला म्हणतो. तेव्हा अर्जुनला वाटतं की सायलीचाच फोन आहे कदाचित, परंतु रविराज म्हणतात की अरे उद्या कोर्टाची हेअरिंग आहे, काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत का? तेव्हा म्हणतो की हो, शिवानी जाधवने कोर्टात खोटी साक्ष दिली होती हे मला समजलं आहे आणि तेच पुरावे गोळा करण्यासाठी आम्ही इकडे शिवानीकडे आलो आहोत. तेव्हा आता इतक्यातच तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया रविराजांचं सगळं काही बोलणं ऐकत असते. तेव्हा रविराज म्हणतात की गुड जॉब. बरं उद्याच्या केसमध्ये जर माझी काही मदत हवी असेल तुला तर मी करायला तयार आहे. तेव्हा अर्जुन खूप खुश असतो आणि म्हणतो की हो सिनियर, थँक्यू सो मच. तर प्रिया लगेचच इकडे रविराजांकडे येते आणि म्हणते की बाबा वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत का? तेव्हा तिथे आता रविराज हो म्हणतात, परंतु पुढे काही बोलत नाहीत. तेव्हा आता प्रिया चिडते आणि म्हणते की बोल ना बाबा, बोल पटकन, अरे काय जीभ गिळली आहेस का? तेव्हा आता रविराज म्हणतात की हे बघ तन्वी, तो महिपती अपराधी होता, त्याला शिक्षा झाली आहे. आता साक्षीसुद्धा अपराधी आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये साक्षीचं काय व्हायचं आहे ते होऊ दे, आपण अजिबात इन्व्हॉल्व नाही व्हायचं. तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा असंही मी काहीच नाही केलंय. तेव्हा आता रविराज म्हणतात की अगं बाळा, म्हणून तर मी तुला प्रोटेक्ट करतोय ना, आणि हे बघ उद्या आपण हेअरिंगला जाणार आहोत, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, जा तू तुझा अभ्यास कर. तर प्रिया आता विचार करत असते की जर साक्षी त्यात अडकली तर मी सुद्धा अडकेन, ह्या मुलगाला कळत कसं नाही आहे. तेव्हा आता रविराज म्हणतात अगं तन्वी तू गेली नाही आहेस का, कसला विचार करते? तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही बाबा काही नाही आणि ती जाते. तर इकडे आता शिवानी सायलीला सांगते की हो मी कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार आहे. तेव्हा सायली खूप खुश होते. तर शिवानी म्हणते की काय आहे ना, जेव्हापासून मी खोटी साक्ष दिली आहे तेव्हापासून मी माझ्या आईच्या चेहऱ्यावरती हसूच नाही पाहिलं आहे. देवाचा दिवा लावताना सुद्धा मला अपराधी असल्यासारखं वाटतं, परंतु मी आता सत्याची साथ देणार. तेव्हा आता सायली खूप खुश झालेली असते आणि सायली म्हणते की तू खरंच आमची साथ देशील ना, तू खरी साक्ष देशील ना? तेव्हा शिवानी म्हणते हो नक्की. तर आता सायली पटकन अर्जुनला फोन करते आणि अर्जुनला सांगते की अहो ऐका ना, शिवानी साक्ष द्यायला तयार झाले आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, म्हणजे तुम्ही शेवटी तुमची जादूची कांडी फिरवलीतच. अर्जुन सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि सायलीने अर्जुनला आता शिवानीच्या घरी बोलावून घेतलेलं असतं. तर आता शिवानीची आई खूप खुश झालेली असते आणि शिवानी जवळ जाते. तिला तिच्या मुलीचा अभिमान वाटत असतो. तर आता सायली म्हणते की हे बघ शिवानी, आतापासून तू तुझ्या बाबांच्या नजरेला नजर देऊन खरं बोलू शकतेस. तर सायली शिवानीला सांगते की शिवानी, माझ्या आश्रमातली मुलंसुद्धा आयुष्यभर तुझे हे उपकार विसरू नाही शकणार. तर आता शेवटच्या क्षणी सगळं काही चांगलं झालेलं असतं आणि अर्जुन सायली खूप खुश झालेले असतात. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की कसला धोकाही पत्कराचा नसतो, त्यामुळे अर्जुन सायलीने शिवानीला आपल्या घरी घेऊन गेलेले असतात. तेव्हा आता अर्जुन सांगतो की ही ना सायलीची मैत्रीण आहे, ही रस्त्यामध्ये भेटली ना म्हणून सायली तिला घरी घेऊन आली आहे. तेव्हा आता सायली म्हणते की मला तुमच्याकडून एक परवानगी हवी आहे. तेव्हा पुन्हाजी म्हणतात कसली परवानगी? तर सायली सांगते की आजचा दिवस शिवानी माझ्यासोबत इथे राहिली तरी चालेल का? तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शिवानी सर्वांसोबत नाश्ता करत असते. इतक्यातच प्रिया आलेली असते. अर्जुनने मुद्दाम आता प्रियाला बोलण्यात गुंतवलेलं असतं. तेवढ्यातच आता संधी साधून सायलीने पटकन शिवानीला लपवलेलं असतं. तर आता अर्जुन मधुभाऊंची ही केस कशी फिरवणार आणि त्यानंतर साक्षीला शिक्षा होणार का, हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार.